मी चाललोय गुलबर्गाला बुद्ध विहारात आणि मला जागा नाहीये आणि मी माडीवर बसलीये. बघ कशी दिसतेस, छान वाटते. बुद्ध विहारात आतमध्ये फोन अलाउड नाही आहे, सो मी आतमध्ये नाही दाखवू शकत, बट मी बाहेरचा गेट दाखवते तुम्हाला. आम्ही जस्ट पोहोचलोय. पुढे जाऊन मे बी ठेवायला लागेल फोन. आतमध्ये फोन अजिबात अलाउड नाही आहे, पण एवढा सुंदर व्ह्यू आहे आतमध्ये, आय कांट एक्सप्लेन. ते बघूनच छान वाटेल. फोटोज काही रेफरन्सवाले मला जर ऑनलाईन भेटेल तर मी नक्की. व्हिडिओज फोटोज नाही केलं. बाहेरचा मी व्ह्यू दाखवला जेवढा कॅमेरा अलाउड होतं. जे कॅमेरा अलाउड नाही ते आम्ही रेकॉर्ड नाही केलंय. काय सांगशील, कसं वाटलं एक्सपिरियन्स? मी नक्की म्हणेन सर्वांनी इथे व्हिजिट करा. शांत असं हे प्लेस आहे, सर्वांनी नक्की या आणि व्हिजिट करा एकदा. ते आता मी CNG भरायला परत थांबलोय. ब्रेक घेतलाय. आम्ही खायला जायचं हॉटेलला, सो आम्ही थांबलोय. सगळे फ्रेश वगैरे होतोय. एक छोटासा ऍक्सिडेंट हो गया. छान दिसतेस आणि हे माझ्या ब्लॉग मध्ये जाणार आहे. आम्ही आता आलोय काहीतरी खायला. काय ऑर्डर करायचं माझ्या बहिणी डिसाईड करतात. ऑर्डर माझं तर जेवण झालंय. मी राणीला विचारेन कसं, कारण तिने फर्स्ट टाइम व्हेज जेवण जेवली आहे. पहिल्यांदा व्हेज जेवण पूर्ण संपवते मी. पूर्ण सगळे भाज्या चाय केल्या. अप्रतिम. फर्स्ट टाइम खाल्ली ती. नाही तर ती व्हेज हॉटेलमध्ये जाऊन बोलते की चिकन बटर द्या. तर म्हणून तिचं मी मेन ब्लॉग मध्ये घेतलंय. आणि म्हणजे चिकन बटर जे पण आहे, पण चिकन चिली, पनीर चिली मागायचं तर चिकन चिली बोललेली. बोल खूप खूप मस्त जेवण आहे. मला खूप आवडलं. काय नाव आहे हॉटेलचं? आशीर्वाद हॉटेल गुलबर्गामध्ये. येऊन ट्राय करा. जेवण खूप छान होतं. सगळ्यांनी त्यांना रिव्ह्यू दिलाय. त्यांनी हात वगैरे मिळवला आणि त्यांनी न्यू रेस्टॉरंट ओपन केला आणि सगळ्यांना आम्हाला खूप जास्त आवडलंय.
तुला कसं वाटलं? मस्त होतं. व्हेज कोल्हापुरी सर्वात छान होतं. व्हेज कोल्हापुरी पनीरचं काय होतं? पनीर मसाला पण छान होता. काजू फ्राय पण काजू फ्राय मी एवढी काजू लावत नाहीये. हा पण ती नॉनव्हेज वाली गर्ल, तिने व्हेज खाल्लंय आवडीने, तर तुम्हालाही नक्की आवडेल. मामी छान वाटले, मस्त जेवण छान झालं होतं. मामीने पहिल्यांदा पनीर छान ट्राय पहिल्यांदा केलंय. try केलंय. हा, तर मामीला सुद्धा पनीर आवडलंय. तुम्ही मस्ट ट्राय आणि विजिट करा इकडे जर गुलबर्गाला येत असाल तर. जस्ट पोचलो आम्ही, जस्ट घरी आलोय आता. टाइम 1 मिनिट 10-12 झालेत आणि आता आम्ही पोचलोय. रस्ता थोडा चुकलेला, तर थोडा सीन वेगळा आहे, तो मी स्टोरी नंतर कधी तर सांगेन. जस्ट आता आम्ही आलोय आणि आता झोपणार. उद्या सकाळी आम्हाला परत लवकर उठायचंय म्हणजे